नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात वर्षास अल्गोरिदमवरती. द डायग्राफ ऑफ रिलेशन कॅपिटल R इज इक्वल टू ABCD इज गिवन बिलो. फाइंड द ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर ऑफ R बाय यूजिंग वर्षास अल्गोरिदम. गिवन डायग्राफ हा दिलेला आहे. डायग्राफमध्ये बघा रिलेशन कसं डिफाईन झालेलं आहे. ए हा एशीच रिलेटेड झालेला आहे. तसंच ए बाकी कुणाशी नाही रिलेटेड झालेला. बी बघा, बी रिलेटेड झाला आहे कुणाशी, सीशी आणि एशी. सिमिलरली सी रिलेटेड झाला आहे बघा एशी, बीशी आणि डीशी. डी रिलेटेड झाला आहे फक्त बीशी. याच्यावरून आपण दिलेल्या डायग्राफचा वापर करून रिलेशन डिफाईन करू. रिलेशन मॅट्रिक्स डिफाईन करून आपण वर्षास अल्गोरिदम सॉल्व करूयात. सोल्युशन पाहूयात. दिलेला जे एक्झाम्पलमध्ये गिवन होतं ते राईट करून घेतलं. सेट ए इज इक्वल टू ABCD. गिवन डायग्राफ हा डायग्राफ आहे. डायग्राफ याच्यावरून रिलेशन डिफाईन करून घेतलं. ए रिलेटेड ए, बी रिलेटेड ए, बी रिलेटेड सी, सी रिलेटेड ए, सी रिलेटेड बी, सी रिलेटेड डी अँड डी रिलेटेड पी. हे आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे. याच्यावरून आपली स्टेप वन काय आहे, दिलेल्या रिलेशनवरून मॅट्रिक्स राईट डाऊन करून घ्या. म्हणजेच काय मिळेल W0 आणि म्हणजेच काय मिळेल M ऑफ R मिळेल. M ऑफ R मिळेल. मॅट्रिक्स राईट डाऊन करून घेऊयात. याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत, 4 आहेत. कोणते, ABCD. म्हणून मॅट्रिक्स कितीचा मिळेल इथं, 4x4चा मॅट्रिक्स मिळेल. काय एलिमेंट आहेत, ABCD. रिलेशन डिफाईन करून रिलेशनवरून मॅट्रिक्स रिप्रेझेंट केला. ए बाकी ए आहे का, नाही आहे. पुढे बी ए आहे, बी नाही. BC आहे, BD नाही. पुढं CA आहे, CB आहे, CC नाही, CD आहे. नेक्स्ट DB फक्त प्रेझेंट आहे, बाकी सगळे 0 आहेत. नेक्स्ट याच्यावरून नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, स्टेप 2 फॉर K इज इक्वल टू 1 साठी. फॉर K इज इक्वल टू 1 साठी कशाचा वापर करणार, इन W0. फर्स्ट काय घेतो आपण, फर्स्ट कॉलम घेतो. फर्स्ट कॉलम वन्स पोझिशन इज. आता फर्स्ट कॉलममध्ये वन्सची पोझिशन बघा कुठे कुठे आहे, A, B आणि Cला आहे. ABC. देन रिलेटेड काय घ्यावं लागेल, फर्स्ट रो घ्यावा लागेल. इन फर्स्ट रो वन्स पोझिशन इज. फर्स्ट रोला वन्सची पोझिशन कुठे आहे बघा, फक्त Aला आहे. याच्यावरून रिलेशन डिफाईन करून घ्या. रिलेशन काय मिळेल, R1 कसं डिफाईंड होईल, AA, BA आणि BC हे रिलेशन डिफाईंड होईल. काय, AA, BA आणि BC हे रिलेशन डिफाईंड झालं. आता याच्यावरून काय करणार तुम्ही, नेक्स्ट मॅट्रिक्स राईट करणार. कोणता मॅट्रिक्स मिळेल इथं तुम्हाला, W1 हा मॅट्रिक्स मिळेल. W1 इज इक्वल टू काय मिळेल, M ऑफ R1 इज इक्वल टू मॅट्रिक्स कितीचा आहे आपला, 4x4चा. इथं काय एलिमेंट आहेत, ABCD. मॅट्रिक्स आहे 4x4चा, ABCD. रिलेशन काय डिफाईन झालेलं आहे, AA. बाकी बघा AAचं नाही झालेलं, म्हणजे वरती जे आहे तेच काय होईल, ॲज इट इज एलिमेंट राईट होतील. नेक्स्ट बीचं बघा, BA आणि BC. आता वरती पण BA आणि BC आहे, बाकीचा मॅट्रिक्स काय होईल, ॲज इट इज राहील. म्हणजेच 1 0 1 0 उरलेले एलिमेंट ॲज इट इज 0 1 0 0. हा झाला मॅट्रिक्स आपला. आता ऑब्झर्व करा तुमचा W0 आणि W1 काय दिसतोय बघा. W0 आणि W1 दोन्ही मॅट्रिक्स सेम दिसत आहेत का, 1 1 1 0 1 1 1 0 0 0 1 1 0 0 1 1 0 1 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 1 0. म्हणजे सिन्स काय मिळालं इथं, सिन्स W0 इज इक्वल टू W1 मॅट्रिक्स मिळाला. नेक्स्ट आता नेक्स्ट काय असेल, नेक्स्ट स्टेप 3 फॉर
के इज इक्वल टू 2साठी तुम्हाला माहिती आहे किती स्टेप घ्यावे लागतात आपल्याला. जेवढी मॅट्रिक्सची ऑर्डर आहे तेवढ्या स्टेप वर्सल्स अल्गोरिदममध्ये फॉर्म होतात. आता तुम्हाला इथं डब्ल्यू काय करायचं आहे, W2 फाइंड आउट करायचं आहे. मग याच्यासाठी वापर कुणाचा करणार तुम्ही, इन W1चा वापर करून तुम्ही W2 फाइंड आउट करणार. इन W1 आता तुम्ही सेकंड घेताय के इज इक्वल टू 2साठी, म्हणजे इथं काय मिळेल, सेकंड कॉलम. फॉर सेकंड कॉलमसाठी वन्स पोझिशन इज. आता सेकंड कॉलमला वन्सची पोझिशन बघा कुठे कुठे आहे, सीला आणि डीला आहे, सी आणि डीला. सिमिलरली सेकंड रोच घ्यावा लागेल ना, सेकंड कॉलम घेत आहे म्हणून. वन्स पोझिशन सेकंड रोला वन्सची पोझिशन बघा एला आणि सीला आहे, ए आणि सीला. देअरफॉर मॅट्रिक्स डिफाईन काय होईल, R2 कसा डिफाईंड होईल, CA CC DA DC. मॅट्रिक्स रिलेशन राईट आउट करून CA CC DA DC रिलेशन डिफाईन झाला. आता याचा वापर करून नेक्स्ट काय करणार आपण, नेक्स्ट मॅट्रिक्स राईट करणार. याच्यावरून मॅट्रिक्स कोणता मिळेल तुम्हाला, W2 मिळेल. W2 म्हणजेच काय मिळेल, M(R2) मिळेल. M(R2) कसा राईट डाऊन करणार तुम्ही, ABCD मॅट्रिक्स असेल 4x4चा ABCD. आता याच्यावरून जे दिलेलं आहे त्याच्यावरून आधी बघा, CA आणि CC आहे. आता CA आणि CC CD आहे का नाही, वरती बघा आता काय प्रेझेंट आहे, CB आणि CD दोन्ही प्रेझेंट आहे म्हणून मी इथं राईट करून घेतली उरलेले एलिमेंट. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय राहिलं, DA आणि DC आहे. आता DA आणि DC आहे, मग उरलेले बाकीचे एलिमेंट कुठले राहिले, DB आणि DD. ते इथं राईट करून घेतले वरच्या मॅट्रिक्समध्ये. सिमिलरली आता काय होईल, वरचा जो मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये वरचे जो 2 रो आहेत ते काय होतील, ॲज इट इज राहतील. 1 0 0 0 आणि 1 0 1 0. हा काय मिळाला मॅट्रिक्स तुम्हाला, W2 हा मॅट्रिक्स मिळाला. आता काय करणार, याचा वापर करून तुम्ही नेक्स्ट मॅट्रिक्स फाइंड आउट करणार. नेक्स्ट स्टेप 4 कशासाठी असेल, फॉर के इज इक्वल टू 3साठी, कारण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, K3. W2चा वापर करावा लागणार आता आपल्याला इन W2. आता W2ला केची व्हॅल्यू 3 घेतला आहे, म्हणजे इथं काय करायला लागेल, थर्ड कॉलम घ्यावा लागेल. इन थर्ड कॉलम काय मिळेल तुम्हाला, वन्स पोझिशन. थर्ड कॉलममध्ये वन्सच्या पोझिशन बघा, थर्ड कॉलममध्ये आता आपण घेणार आहोत थर्ड कॉलम आणि थर्ड रो. आता थर्ड कॉलममध्ये वन्सची पोझिशन बघा BCDला आहे आणि रिलेटेड रो काय होणार आहे, थर्ड रो म्हणजे ABCDला काय आहे, रो आहे आणि फक्त BCDला काय आहे, कॉलम आहे. म्हणजे वन्स पोझिशन कशी मिळाली, BCD मिळाली. आणि सिमिलरली ह्याच्या रिलेटेड काय मिळेल, थर्ड रोला वन्सची पोझिशन काय मिळेल, थर्ड रो वन्स पोझिशन इज कशाला आहे, ABCD सगळ्यालाच वन्सची पोझिशन आहे. याच्यावरून नवीन रिलेशन डिफाईंड होईल, कोणतं, R3 कसा डिफाईंड होईल तुमचा, BA BB BC BD. नेक्स्ट CA CB CC CD. नेक्स्ट DA DB DC आणि DD. काय झालं इथं तुमचा रिलेशन R3 डिफाईन झालं. याच्यावरून मॅट्रिक्स फॉर्म करूयात. कोणता मॅट्रिक्स मिळेल, W3 कसा मिळेल, M(R3) इज इक्वल टू मॅट्रिक्स ABCD 4x4
फोरचा असेल ABCD. आता इथं रिलेशन डिफाईंड होताना बघा ए इथं नाही आहे, कारण ए इथं सुरुवातीला आपल्याला कॉलम्समध्येच नव्हता. म्हणजेच अगोदरच्या मॅट्रिक्समध्ये जी फर्स्ट रो आहे तो आपला काय राहील, ॲज इट इज राहील. आणि तो काय आहे 1 0 0 0 आहे, तो ॲज इट इज राईट करून घेतला. आता उरलेल्यापासून बघा BA BB BC BD असे सगळे काय आहेत, सगळे एलिमेंट इथं प्रेझेंट आहेत. म्हणजेच मॅट्रिक्स कसा रिप्रेझेंट होईल 1 1 1 1 1 1. हा मॅट्रिक्स काय झाला, रिप्रेझेंट झाला. आता याचा वापर करून नेक्स्ट स्टेप किती असेल, स्टेप 5 फॉर K = 4साठी. याच्यासाठी वापर करणार आपण इन W3चा. याच्यासाठी काय मिळेल तुम्हाला, 4th कॉलम मिळेल. पण 4th कॉलममध्ये काय मिळेल, 1ची पोझिशन इज. आता 4th कॉलममध्ये 1ची पोझिशन बघा BCDला आहे. कुठे, BC आणि Dला आहे 1ची पोझिशन. सिमिलरली 4th रोला 1th पोझिशन कुठे आहे, 1th पोझिशन इज कुठे आहे, ABCD. सगळीकडेच आहे ABCD. म्हणजे मगाशी जे आपल्याला स्टेप 4साठी मिळालेले एलिमेंट तेच काय मिळालेत, स्टेप 4साठी मिळालेत. म्हणजेच इथं काय होईल, वरती जे रिलेशन होतं तेच काय होईल, परत डिफाईंड होईल. आणि परत काय होईल, तोच मॅट्रिक्स डिफाईंड होईल. म्हणजेच काय मिळेल, BA BB BC BD CA CB CC CD DA DB DC DD. इथं काय होईल, वरती जो मॅट्रिक्स मिळाला होता तोच परत इथं मॅट्रिक्स आपल्याला रिप्रेझेंट होईल. म्हणजेच काय होईल, आपला इथं 4x4चा मॅट्रिक्स असेल ABCD 1 0 0 0 1 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 1. हा काय झाला, मॅट्रिक्स आपला इथं रिप्रेझेंट झाला. सिन्स वी कॅन ऑब्झर्व दॅट, तुम्ही W3 आणि W4 बघा, दोन्ही मॅट्रिक्स कसे मिळाले, तिथं तुम्हाला सेम मिळालेत. म्हणून W3 = W4. आणि काय झालेलं आहे, इथं एक्झाम्पल हे कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे स्टेप आपल्या इथं कंप्लीट झालेलं आहे. राहिलं काय आपल्या इथं R स्टार म्हणजे काय आहे, तुमचा ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर आहे. ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर कशावरून लिहिता, जो तुमचा फायनल मॅट्रिक्स मिळतो त्या मॅट्रिक्सवरून तुम्ही इथं ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर लिहिता. मग इथं काय आहे, AA, बाकीचे AB AC आणि AD काय आहेत, 0 आहेत. त्यामुळे याच्यामध्ये रिलेशन नाही डिफाईन झाले. मग उरलेले सगळे प्रेझेंट आहेत. म्हणजे R इथं तुम्हाला काय मिळेल, AA BA BB BC BD CA CB CC CD DA DB DC अँड लास्ट DD. काय झाला, ट्रान्झिस्टिव्ह क्लोजर R मिळाला. इथं हे एक्झाम्पल कंप्लीट झालं. हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ वर्षास अल्गोरिदम ऑफ दिस एक्झाम्पल.